नाशिकमधील साधुग्रामसाठी तपोवनातील झाडं नष्ट केली जाणार, कुंभमेळ्याला विरोध नाही, झाडं तोडण्याला विरोध, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल. हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू, भाजपाचं हिंदुत्व थोतांड, उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात. घोषित स्थानिक निवडणुका थांबवणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच होणार. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणेचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आता 21 जानेवारीला. स्थानिक निवडणुका 1 वर्ष पुढे ढकला, ओबीसी आरक्षणाला हात लावू नका, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, ईव्हीएमवरील निवडणूक रद्द करण्याची केली होती मागणी. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीत येण्याची शक्यता, महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार. खातील त्याचं मटण पण दाबतील आपलं बटन, शिंदेंचा पॅटर्न वापरून बिहारमध्ये विजय मिळवला, गुलाबराव पाटलांचा भाजपावर निशाणा. 100व्या साहित्य संमेलनासाठी शिंदे पवारांमध्ये चुरस, एकनाथ शिंदेंना साहित्य संमेलन हवंय ठाण्यात, संमेलनाच्या पुण्यात आयोजनासाठी अजित पवार आग्रही. चौकशी समितीचा निकाल येईपर्यंत वाट बघा, कथित सिडको जमीन गैरव्यवहार प्रकरणावर शिरसाटांचं वक्तव्य. फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा, बीड कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं खडसावलं. रायगडमध्ये महायुतीमध्ये सुनील तटकरे यांनी मिठाचा खडा टाकला, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा घणाघात. निलेश राणेंचा संताप, माझ्या स्टिंगबाबत अजून कारवाई का नाही. गुंड गजानन मारणेला जामीन मंजूर, मारणेला विशेष मोका न्यायालयाचा दिलासा. जिम ट्रेनरकडून घातक इंजेक्शनची विक्री, कोल्हापुरात मॅफेटेरा माइनच्या विक्रीनं खळबळ, जिम ट्रेनरकडून 40 बाटल्या जप्त. कोल्हापुरात खासगी लॅब एजंटमार्फत रुग्णाची आर्थिक लूट, रुग्णालयात मोफत सेवा असतानाही रुग्णांची फसवणूक, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून एजंटगिरीचा पर्दाफाश. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसळले, देशांतर्गत बाजारात कांद्यांना 2 ते 8 रुपये किलो भाव.